आहेत आपले बटाटा मंचुरियन. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते बटाटा मंचुरियन. बटाटा मंचुरियन बनवण्यासाठी बघा, इकडे मोठा बटाटा घेतलेला आहे आणि एक छोटा घेतला आहे. जेवढी माणसं आहेत तुमच्या घरात तेवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. मोठा बटाटा कोणताही घ्या, छोटा मोठा काही फरक पडत नाही. आता आपण त्याची साल काढून घेऊया. साल काढून झाले, आता आपण याचे चौकोनी तुकडे करून घेऊया. आणि बटाटा तुमच्या घरात जेवढे मेंबर्स असतील त्याप्रमाणे घेऊ शकता. बटाट्याचे थोडेसे जाड असे गोल काप करून घ्यायचे आणि आपण हे बघा या पद्धतीने कट करून घेणार आहोत. तर आपल्याला असे चौकोन निघाले पाहिजेत, पाहू शकता. तर आता मी सगळे असेच बनवून घेते. बटाटा या पद्धतीनं कट केलेला आहे. आता आपण मिठाच्या पाण्यातनं थोडासा 2 मिनिटासाठी उकळून घेऊया. इकडे कढईमध्ये मी ग्लासभर पाणी ठेवलं आहे. आता आपण मीठ घालूया. मीठ थोडंसं जास्त घालायचं. पाण्याला उकळी आली आहे. आता आपण हे सगळे बटाटे 2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. बटाटा उकडून झालेला आहे, आपण काढून घेऊया. आता आपण बटाट्याला एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया बटाट्यावरती. आता आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत, कारण बटाटा शिजवताना मी मीठ घातलेलं होतं. आत्ता घालूया. बघा माझ्याकडं चिकन लॉलीपॉपचा आटा आहे. तो मंचुरियनच्या सगळ्या साहित्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर मी आता तो आटा घेणार आहे, साधारण 2 चमचे. या आट्यामध्ये कलर किंवा मसाले वगैरे सगळं घातलेलं असतं, त्यामुळे आपल्याला वरून असं काही घालायची गरज नाही. फक्त आपण छान हलवून घेऊया. आता आपण 2 चमचे अंड्याचा बलक घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घेऊया. आपण लगेच तळायला घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता तळून घेऊया. इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण एक एक करून सोडून देऊया. थोडंसं लांब लांब सोडायचं, एकमेकाला चिटकवू द्यायचं नाही. कढईमध्ये जेवढं मावेल तेवढं सोडलेलं आहे. आणि आता आपण खालची बाजू कुरकुरीत झाली की उलटून घेऊया. उलटून घेऊया. खालची बाजू कुरकुरीत झालेली आहे आणि छान शेकून घेऊया. कुरकुरीत मंचुरियन तयार होतात. जर तुमच्या घरात वजनाने बारीक कोण असेल, म्हणजे वजनाने कमी असेल, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे. नक्की बनवून द्या. तसंच लहान मुलांसाठी, म्हणजे 4-5 वर्षाच्या मुलांसाठी नक्की बनवा. चवीला खूप छान लागते. नक्की ट्राय करा. याच्यामध्ये आपण बटाटा घातला आहे, अंडं घातलं आहे, त्यामुळेच पौष्टिक जिन्नस सगळेच घातलेले आहेत. तर नक्की बनवा. जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी फक्त अंडं घालू नका, बाकीचे मालमसाले या पद्धतीनेच घाला आणि बनवा. चवीला खूप छान लागतं. बघा सगळे बटाट्याचे मंचुरियन तयार झालेत. आपण काढून घेऊया.